नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून आपण आणखी एका नवीन जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत। ही जाहिरात जी काही आहे तर ते गट क चं एक पद आहे ज्याचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल। साधारणतः 2019 ला याच पदासाठी एक भरती झाली होती आणि ती देखील ऑनलाइन पद्धतीने झालेली आहे आणि आज तब्बल 5 वर्षांनी पुन्हा एकदा त्याच पदासाठी आपल्याला ही भरती प्रक्रिया करणारी जाहिरात पाहायला भेटते। जाहिरात कुणामार्फत आलेली आहे तर सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभागामार्फत ही जाहिरात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं, या डिपार्टमेंटचे महाराष्ट्रामध्ये बरेच विभाग आहेत, यामध्ये फक्त पुणे विभागाची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे। अगदी डिटेलमध्ये जाहिरात आहे, तेवढी जाहिरात तुम्हाला वाचायची गरज नाहीये। अगदी थोडक्यामध्ये यामधले महत्त्वाचे पॉइंट्स, विशेषतः फॉर्म भरत असताना ज्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। आता सर्वप्रथम हे पाहूया की या ठिकाणी या पदाची वेतन श्रेणी काय आहे, कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो ते म्हणजे पेमेंट किती असेल आणि दुसरं म्हणजे जागा किती येतात। तर पुणे विभागापुरतीच जाहिरात असल्यामुळे साहजिकच विभाग वाईज जर बघितलं तर 75 जागा येतात। बाकीच्या विभागांच्या जाहिराती आणखी येणं बाकी आहे। म्हणजे एकंदर आपण एक कन्सिडर करू शकतो की जेव्हा सगळ्या विभागांच्या जाहिराती येतील तर 400 ते 500 मिनिमम जागा त्या ठिकाणी होऊन जातील। आता या ठिकाणी S10 या कॅटेगरीचं ह्याला वेतन आहे 7व्या वेतन आयोगानुसार साधारणतः 29,200 ते 92,300 च्या रेंजमधलं हे वेतन असणार आहे। पण तरी देखील इन हँड तुम्हाला एक 40,000च्या आसपास सुरुवातीला पडतील। मित्रांनो, या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे फॉर्म कधी भरायचा। तर जाहिरात आज आलेली आहे, पण फॉर्म भरण्याची जी काही सुरुवात आहे ना तर ती 31 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे। म्हणजे सध्या एकंदर जी काही फॉर्म भरण्याची विंडो आहे तर ती ओपन झालेली नाहीये। कधीपर्यंत भरता येईल तर तब्बल तुम्हाला साधारणतः 1 महिना फॉर्म भरण्यासाठी आहे, भरपूर असा वेळ आहे। ठीक आहे, म्हणजे 30 जानेवारीपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षा शुल्क देखील त्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारीला रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला भरणं अपेक्षित आहे। त्यामुळं ही गोष्ट जी काही आहे तर ती अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे। बऱ्याच वेळेस पोरं पेमेंट करतात पण ते पेमेंट फेल होत असतं, त्याच्याकडे लक्षच दिलेलं नसतं आणि जेव्हा मग हॉल तिकीट येत नाही तेव्हा मात्र त्या ठिकाणी आपण धावपळ करतो। त्यांनी स्पष्टपणे जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की या कंडिशनमध्ये ही संपूर्ण जी काही जबाबदारी आहे तर ती विद्यार्थ्याची असणार आहे। ठीक आहे, या गोष्टीबद्दलही आपल्याला चर्चा करायचं आहे। आता इथं सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा कधी होईल याबद्दल काहीही सांगितलेलं नाही जाहिरातीमध्ये, तर तरी देखील आपण एक अंदाज सांगू शकतो की 1 मार्च एप्रिल या दरम्यान ही परीक्षा होणं अपेक्षित आहे। ऑनलाईन परीक्षा असणार आहे, साहजिकच बरेच दिवस आणि बऱ्याच शिफ्टमध्ये ही परीक्षा चालण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी ह्यांची जी काही वेबसाईट आहे तर ही mahakosh.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर फॉर्म भरण्यासाठी हीच वेबसाईट वापरायची आणि त्यासोबतच नंतरच्या ज्या काही सूचना असणार आहेत अधिकृतरित्या तर त्या देखील तुम्हाला याच वेबसाईटच्या माध्यमातून भेटणार आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या 75 जागांचं वर्गीकरण कसं झालेलं आहे। तर यामध्ये ह्या ज्या काही 75 जागा येतात तर ह्या प्रवर्गनिहाय एकूण 11 प्रवर्ग आहेत। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC ST VJA म्हणजेच विमुक्त जाती, त्यानंतर NTB NTC NTD, त्यानंतर इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, त्यानंतर EWS, त्याच्यानंतर SCBC आणि अराखीव अशा पद्धतीने हे 11 प्रवर्ग आहेत। आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा एक्झॅक्ट प्रवर्ग कोणता आणि जर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते तुमच्याकडे आहे काय हे फार महत्त्वाचं आहे। कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही आज अर्ज त्या ठिकाणी दाखल करताना कदाचित अर्ज दाखल कराल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस फायनल सिलेक्शनच्या नंतर तुम्हाला ते कागदपत्र जर दाखल करता आले नाहीत, दाखवता आले नाहीत तर तुमची निवड ही रद्द होऊ शकते। त्यामुळं या ठिकाणी ह्या प्रवर्गणी आहे तर ती जागा जे काही येतात तर या तुम्ही कॅल्क्युलेट कराच, पण त्यासोबतच समांतर आरक्षण जे काही आहे म्हणजे प्रत्येक प्रवर्गामध्ये सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत, महिला, त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त, म्हणजे एकंदर या प्रवर्गानुसार या जागा ज्या काही आहेत तर त्या पुन्हा डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत। ठीक आहे, आता एकंदर तुम्ही हे व्यवस्थित पाहू शकता, मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाहीये। आता या ठिकाणी जर पाहायचं झालं तर ही जाहिरात तुम्हाला mahakosh.maharashtra.gov.in वर भेटणार आहे। सखोल जाहिरात आलेली आहे आणि त्यामधलाच कंटेंट आपण या ठिकाणी महत्त्वाचा इथं घेतलेला आहे। वयाच्या पुराव्यासाठी जर तुम्हाला पाहायचं झालं तर जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं जे काही SSCचं सर्टिफिकेट आहे तर हे तुम्हाला वापरता येईल।
त्यासोबतच या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जी काही आहे तर ही तुम्हाला व्यवस्थित नमूद करावी लागेल. त्यासाठी इथं मिनिमम जो काही क्रायटेरिया आहे, क्वालिफिकेशन जे काही आहे तर तुमचं डिग्री असायला पाहिजे, किंवा सरकारनं डिग्रीच्या समतुल्य, पदवीच्या समतुल्य जे काही अभ्यासक्रम मान्य केलेले आहेत तर ते तरी तुमच्याकडे असायला पाहिजे. डिग्री कशात पाहिजे? कशातही चालेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. पूर्वीच्या परीक्षांमध्ये त्यांनी फक्त कॉमर्सची अट ठेवलेली होती, पण या ठिकाणी आता सध्या विद्यार्थ्यांच्या सुदैवानं खरं तर सगळ्याच फील्डमधले त्या ठिकाणी विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी काही जणांचं कसं असतं की गुणांच्या ऐवजी त्यांना ग्रेड्स आलेले असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचा जो काही मार्क मेमो असतो तर त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पर्सेंटेजच्या ऐवजी ग्रेड आलेले असतात. तर तिथं या ठिकाणी त्यांचे ग्रेड जे काही आहे तर तेही त्यांनी सादर करू शकतात. यानंतर प्रक्रिया काय आहे तर सर्वात महत्त्वाचं स्टेजेस कोणते असणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती करावी लागेल तुम्हाला त्या साईटवर. प्रोफाईल तयार केल्यानंतर किंवा तुम्ही ऑलरेडी केलेली असेल तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्या ठिकाणी गोष्टींची कमतरता असेल तर ती मॉडिफाय करा, अद्ययावत करा. त्याच्यानंतर काय करायचं तर त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, अर्ज सादर करायचा आहे. आणि ह्याच्यानंतर आठवणीनं कोणती गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे परीक्षा शुल्काचा भरणा करायचा आहे. कधीपर्यंत? 30 जानेवारी रात्री 11:59 ही तुमची प्रक्रिया होणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी आधीही सांगितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत असं झालेलं आहे, पेमेंट करतात तिथून लॉगआउट होतात. पण मित्रांनो, बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी टेक्निकल एरर आलेला असू शकतो. बँकांच्या माध्यमातून ते ट्रान्झॅक्शन जे काही आहे तर ते कंप्लीट होत नाही, ते फेल झालेलं असू शकतं. म्हणजे एकंदर त्यांच्या अकाउंटमध्ये जर तुमचं पेमेंट जर पोहोचलेलं नसेल तर तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही. या केसमध्ये काहीही करण्यात येऊ शकत नाही. जर समजा तुम्ही त्या ठिकाणी आधीच पाहिलं पेमेंट फेल झालेलं आहे तर तुम्ही डबल पेमेंट त्या ठिकाणी करू शकता. पण हे सगळं कधीपर्यंत तर त्या निर्धारित दिनांकाच्या आधी. त्याच्यानंतर मित्रांनो, सदर परीक्षा ही जी काही आहे तर पूर्ण महाराष्ट्रभर याचे सेंटर्स असणार आहेत. तुम्हाला प्रिफरन्स म्हणून 3 सेंटर्स भरता येतील. ठीक आहे, आता कधी असंही होऊ शकतं की तुम्ही जेव्हा फॉर्म भरतायत ते तिन्ही सेंटर जे काही येतं तर ते ऑलरेडी फुल झालेले येतं तिन्ही सिटीमधले. तर अशा वेळेस रँडमली तुम्हाला जिथं व्हॅकन्सी आहे तर अशा ठिकाणचं सेंटर मिळू शकतं. आता या ठिकाणी तुम्हाला यावेळेस काय घेऊन जावं लागेल तर याबद्दल हॉल तिकीट जे आहे तर हे तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. म्हणजे एकंदर तुम्हाला शेवटपर्यंत 2 गोष्टी ज्या काही येतात तर या काळजीपूर्वक सांभाळायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे पेमेंट स्लिप जी काही आहे ती सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे ई फॉर्मॅटमध्ये किंवा U1 त्याची प्रिंट देखील काढून ठेवा. आणि हॉल तिकीट देखील, कारण त्यांनी नंतर स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं हॉल तिकीट जर मागितलं आणि तुमच्याकडे जर ते नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे या 2 गोष्टी ज्या काही येतात तर त्या व्यवस्थित सांभाळून ठेवा. टेलिग्राम वगैरे वापरत असाल तर त्याच्यामध्ये सेव्डमध्ये किंवा तुमच्या मेल ID वर वगैरे देखील तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर फॉर्म भरत असताना छायाचित्र आणि स्वाक्षरीच्या बाबत म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे आणि सिग्नेचर जे काही आहे तर ही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची. काय काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल, कारण स्पेसिफिकली त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितलंय तर व्यवस्थित पांढरा स्वच्छ कागद घ्या, त्याच्यावर तुमचं जे काही पासपोर्ट साईजचा फोटो आहे तर तो चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर ठेवा. त्याच्यावर कोणत्याही पद्धतीनं स्टेपल करू नका किंवा त्याच्यावर त्या ठिकाणी सिग्नेचर वगैरे नसायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो फोटो स्कॅनरवर ठेवून स्कॅन करायचा. त्याच्यानंतर स्वाक्षरीच्या बाबत देखील तुम्ही साधारणतः हीच पद्धत वापरू शकता. विविध आकार किंवा क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या बॉल पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. काळ्या शाईच्या बॉल पेननं स्वाक्षरी केलेली असायला पाहिजे. या ठिकाणी स्वतः स्वाक्षरी करायला पाहिजे. म्हणजे एकंदर तिथं तरी आळस करू नका. उगीच दुसऱ्याला स्वाक्षरी करायला लावाल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा U1 एक्झामच्या वेळेस देखील या गोष्टी मॅच जर झाल्या नाहीत तर तुम्हाला त्यावेळेस तिथं उमेदवार म्हणून अयोग्य घोषित करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचं, ह्या दोन्ही गोष्टी ज्या काही आहेत तर ह्या वेगवेगळ्या स्कॅन करायच्या. म्हणजे तुमचं छायाचित्र आणि स्वाक्षरी हे एकत्र स्कॅन करायचं नाहीये. जेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला छायाचित्र स्कॅन त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तिथं फक्त तुमचं छायाचित्र असायला पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो, आणि एकंदर सिग्नेचरच्या याच्यात फक्त सिग्नेचर, भेसळ करायची नाही. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही गोष्टी विशेषतः जे काही पिक्सेल्स असतात त्यासोबतच त्याची जे काही साईज आहे तर याबद्दल सांगितलेलं येतं. जे काय तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे, रुंदी त्याची 3.5 सेंटीमीटर, उंची 4.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. फोटो कसा असायला पाहिजे तर फोटोमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की टोपी, गडद चष्मा किंवा आणखी तुमच्या काही वेगवेगळ्या चित्रविचित्र स्टाईल केलेल्या असतील तर तशा त्यांनी एक्सेप्ट करणार नाही. त्यासोबतच फोटो हा फार त्या ठिकाणी तुमचा बालपणीचा नसायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एकंदर फॉर्म भरण्याच्या आधी 6 महिन्याच्या आतला तो फोटो असायला पाहिजे, लेटेस्ट फोटो असायला पाहिजे.
जेणेकरून तुमचा चेहरा आणि फोटोतलं जो काही त्या ठिकाणी चेहरा आहे तर तो मॅच त्या ठिकाणी सहजासहजी होऊन जाईल. छायाचित्र जे काही आहे तर ते रंगीत असणं अपेक्षित आहे आणि पासपोर्ट असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच या ठिकाणी त्यांनी हेही सांगितलेलं आहे की बॅकग्राऊंड जो काही आहे तर ते पांढऱ्या कलरचं असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यांनी खरं तर हलक्या रंगाचं म्हटलंय, लाईट कलरचं म्हटलंय, पण पांढरं असणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जे काही त्या ठिकाणी ड्रेस वापरलेला आहे तर तो अपोजिट कलरचा डार्क असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदर मागं बॅकग्राऊंड व्हाईट किंवा लाईट आणि तुम्ही जो काही ड्रेस वापरतायत तर तो डार्क, त्यातही पुन्हा चेहरा जर तुमचा डार्क असेल तर आणखी उत्तमच. त्यानंतर या ठिकाणी छायाचित्राची जी काही साईज आहे तर ती 140 बाय 180 पिक्सेलची असायला पाहिजे आणि स्कॅन केल्यानंतर त्याची जी काही मेमरी आहे तर ती 200 KB पेक्षा कमी असायला पाहिजे. ठीक आहे, त्यासोबतच या ठिकाणी सिग्नेचरच्या बाबत देखील तेच आहे, 80 ते 200 KBच्या मध्ये त्याची मेमरी असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कागदपत्रे जे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, भरपूर कागदपत्र आहेत. आता हे सगळेच कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत का तर नाही. इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरतायत हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा भूकंपग्रस्त म्हणून फॉर्म भरत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट अपलोड करणं अपेक्षित आहे. अराखीवमधून एखादा फॉर्म भरत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरजच नाही आहे भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्ताचं. म्हणजे एकंदर या ठिकाणी काही जे काही सर्टिफिकेट आहेत तर हे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करणं आवश्यकच आहे. इथं फक्त याच्यावर लक्ष द्या. फॉर्मॅट हा तुमच्या त्या डॉक्युमेंटचा PDF फॉर्मॅट असायला पाहिजे आणि साईज 100 KB पेक्षा जास्त आणि 2 MB पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी भरपूर असे सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ही प्रक्रिया जी काही आहे तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी पैसा तर लागणार. ठीक आहे, कारण जी काही कंपनी ह्याचं ऑर्गनायझेशन करायली तर त्यासाठी आपल्याकडूनच पैसा घेतला जातो. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि जे काही राखीव प्रवर्ग मग त्याच्यामध्ये EWS असो किंवा OBC, VJA किंवा NTB, NTC कुणीही असो त्या ठिकाणी त्यांना 900 रुपये म्हणजे त्या ठिकाणी 100 रुपयाची सवलत आहे. आता काही जणांना मात्र फी भरण्याची गरज नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे काही माजी सैनिक आहेत तर त्यांना फीमधून सवलत दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्याविषयी चर्चा करणं आवश्यक आहे, तो म्हणजे सिलेबस काय असेल. तर एकूण 4 भागांमध्ये पूर्ण पेपर जो काही आहे तर तो डिवाईड केलेला आहे. म्हणजे 4 घटक आहेत. मराठी याचे 25 प्रश्न आहेत, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान त्याचे 25 प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न. लेवल जी काही आहे ह्यांनी खरं तर 12वी म्हटलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये 12वीपेक्षा बरेच अवघड प्रश्न येतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला त्या ठिकाणी अगदी कंबाईन गट ब गट क या स्तरावरचे जे काही पदवी स्तरावरचे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात तो स्तर मेंटेन करावा लागेल. ठीक आहे, एखाद्या वेळेस योगायोगानं पेपर सोपा आला उत्तमच आहे, पण त्या ठिकाणी बेसावध राहता कामा नाही. मराठीचा पेपर साहजिकच मराठी लँग्वेजमधून असेल, इंग्रजीचा इंग्रजीमधून असेल, पण हे 2 जे काही घटक आहेत हे मात्र बायलिंग्वल असतील. म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांचे प्रश्न उपलब्ध असतील. ठीक आहे, आता प्रश्नांची संख्या प्रत्येक घटकावर 25 प्रश्न असतील. 2 मार्काला 1 प्रश्न म्हणजेच त्या ठिकाणी 50 गुण. म्हणजे एकूण जो पेपर आहे ना तर तो 200 गुणांचा असेल. 50 50 50 50 200 गुण. वेळ किती आहे? 120 मिनिट. म्हणजेच त्या ठिकाणी 2 तासाचा वेळ असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला हे जे काही 100 प्रश्न आहेत तर हे कव्हर करायचे. त्याच्यानंतर हे जे काही प्रश्न आहेत तर हे MCQ स्वरूपाचे असतील. भाषेबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणखी काही गोष्टी इथं महत्त्वाच्या सांगितलेल्या येतात ती म्हणजे संकेतस्थळावरून प्राप्त केलेल्या प्रवेशपत्राची PDF जी काही आहे तर ही निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची जबाबदारी उमेदवाराची राहील. मी तुम्हाला अगदी सुरुवातीलाच हा मुद्दा सांगितलेला आहे. हॉल तिकीट सांभाळून ठेवायचं आणि हे जर समजा हरवलं, गहाळ झालं, त्याच्यानंतर तुमचं कोणतंही कारण त्यांनी मान्य करणार नाहीत आणि इवन तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा झाल्यावर PDF कॉपी देखील त्याची उपलब्ध होणार नाही. ठीक आहे, त्याच्यासोबतच आणखी एक गोष्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची ती म्हणजे पेमेंट स्लिप. म्हणजे एकंदर पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते देखील लागू शकतं. त्यानंतर ह्याच्यासाठी काही मुलाखत वगैरे इंटरव्ह्यू आहे का तर इंटरव्ह्यू नाही आहे. म्हणजे ही परीक्षा जी काही आहे तर त्याच्या गुणांच्या आधारे तुमची निवड जी काही आहे तर ती होणार आहे. पण एक मात्र महत्त्वाचं आहे, तुम्हाला 45% गुण मिनिमम पाहिजे. 45% गुण म्हणजे 200च्या 45% किती होतात बरं? 90 गुण पाहिजे. ठीक आहे, म्हणजे उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी CBT पद्धतीची टेस्ट आहे.
साहजिकच एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये सगळ्या जणांचे पेपर घेणं शक्य नाही आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी मल्टिपल शिफ्ट असतात. इथं त्यांनी नॉर्मलायझेशन ही मेथड वापरतात. ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशन करत असताना कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेता येणार नाही. त्यांनी जो काही फॉर्म्युला वगैरे ठरवलेला आहे तर त्यानुसार जे काही तुमचा स्कोर येईल तर तो बंधनकारक आहे, तो विद्यार्थ्यांना मान्य करावा लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो आपण थोडंसं अभ्यासक्रमाकडे वळूया. म्हणजे एकंदर आपण परीक्षा पॅटर्नविषयी तर पाहिलं, किती घटकावर किती प्रश्न येतात हेही पाहिलं. आता यामध्ये मराठी, इंग्रजी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि सगळ्यात शेवटी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये मराठीचा जो काही भाग आहे तर ह्याच्यामध्ये साहजिकच व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे. शब्दसंग्रहामध्ये म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी आणि त्यासोबतच या ठिकाणी उतार्यावरचे प्रश्न देखील आहेत. ठीक आहे, उतार्यावरचे प्रश्न आहेत. इंग्लिशच्या बाबत जर बघायचं झालं तर ग्रामर आहे, त्यासोबतच त्या ठिकाणी व्होकॅब आहे आणि इथं देखील त्या ठिकाणी देअर मिनिंग फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज. म्हणजे एकंदर सोप्या भाषेमध्ये व्होकॅब आहे, ग्रामर आहे आणि पॅसेज आहे. 3 भागांमध्ये आपण या घटकाला डिवाइड करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात जास्त सिलेबस असणारा पण तुलनेनं वेटेज मात्र कमी असणारा घटक जो काही आहे तर तो म्हणजे सामान्य ज्ञान. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी इतरांच्या मानानं ह्याच्यामध्ये भरपूर असे त्यांनी सब पार्ट, सब टॉपिक केलेले आहेत, स्किप केलं तर चालेल का? बिलकुल नाही चालणार. कारण या ठिकाणी तुम्हाला एक एक मार्क जो काही आहे तर तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एक एक मार्क महत्त्वाचा असल्यामुळं इंग्लिशमध्ये पूर्ण नक्कीच सिलेबस लिमिटेड आहे, त्याच्यामुळे अभ्यास करतील. मराठीमध्ये तर चांगला स्कोर घेतात विद्यार्थी. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता ज्यांचं विशेषतः सायन्स किंवा कॉमर्स वगैरे झालेलं आहे तर त्यांना ते सोपं जातं. त्यामुळं जे काही कट अँड थ्रोट कॉम्पिटिशन असणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही डिसाइडिंग असे मार्क्स असणार आहेत ना तर मित्रांनो सामान्य ज्ञानचे असणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत तर ते बघा. त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, भरपूर काही घटक आहेत त्याच्यामध्ये. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राजबद्दलही आहे, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, म्हणजे एकंदर या ठिकाणी सगळीच पॉलिटी असल्यासारखं आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता विचार करा, इतिहासात आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र हा खरं तर एक खूप मोठा असा भाग येतो. याच्यामध्ये कुठून कोणत्या भागातून प्रश्न येईल सांगता येत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यानंतर पर्यावरण देखील हा घटक त्यांनी विचारात घेतलेला आहे. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे फक्त सामान्य विज्ञान नाही आहे मित्रांनो. इथं या ठिकाणी जसं राज्यसेवा मेन्सला वगैरे जो काही घटक आहे ना तो म्हणजे GIS किंवा GPS, माहिती आणि काही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे सगळे भाग घेतलेले येतं. म्हणजे एकंदर जे काही कोर सायन्सचा भाग आहे, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, ह्याच्यासोबत हे देखील भाग आहेत. आणि नेहमी या प्रत्येक भागावर प्रश्न किती येतील माहिती का? 3 ते 4 प्रश्न येतील. म्हणजे आपण एक गेस करू शकतो, एक फिजिक्सवर प्रश्न येईल, एक केमिस्ट्रीवर येईल, एक झुलॉजीवर येईल आणि एखादा या ठिकाणी GIS, GPS किंवा त्या ठिकाणी रिमोट सेन्सिंग वगैरेवर येऊन जाईल. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, इकॉनॉमी देखील आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी विकास विषयक अर्थशास्त्र, नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र, याच्यामध्ये भरपूर काही घटक त्यांनी दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, सहकार आहे, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र आहे, भारतीय शेती व ग्रामीण विकास. म्हणजे एकंदर जर बघायला गेलं ना मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी जवळजवळ सगळेच जे काही GSचे सब्जेक्ट्स असतात तर ते याच्यामध्ये घेतलेले येतं. आणखी काही आहे का? येस, आणखी आहे चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी कशा येतात? जागतिक आणि महाराष्ट्र आणि भारत, काहीच सोडलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आणखी थोडीशी कमतरता जी काही राहिली होती तीही भरून काढलेली आहे, ती म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2005. ठीक आहे, हा जो काही IT ॲक्ट आहे, माहिती अधिकार कायदा आहे खरं तर हा माहिती अधिकार कायदा जो काही आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, तर हा देखील ॲज अप टू डेट तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणी जी काही आहे तर ह्याच्यामध्ये अंकगणितही आहे आणि बुद्धिमत्ता देखील आहे. अंकगणिताचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी वगैरे बरंच काही येतं. आणि या ठिकाणी सामान्य बुद्धिमापन किंवा बुद्धिमापन चाचणीमध्ये बाकीचे जे काही रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत तर हे येत असतात. पात्रता काय आहे तर अगदी बेसिक पात्रता आहे, भारतीय नागरिक असायला पाहिजे. त्यासोबत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान कसे आवश्यक आहे तर त्या ठिकाणी तुमचं 10वीचं किंवा 12वीचं जे काही सर्टिफिकेट आहे, मार्क मेमो आहे, तर त्याच्यामध्ये मराठी हा विषय जर असेल तर तुम्ही
तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे असं समजण्यात येतं. त्याच्यानंतर वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा बरीच शिथिल आहे मित्रांनो. अमागास म्हणजेच जे काही जनरल कॅटेगरीमध्ये येतं 38 वर्ष त्यांची वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय किंवा EWS किंवा अनाथ या कॅटेगरीमधले जे आहेत तर त्यांना तब्बल 5 वर्ष शिथिल केलेलं आहे, म्हणजे 38 वरून डायरेक्ट 43 पर्यंत. आणि एकंदर दिव्यांग वगैरे जर असेल तर 45 वर्ष. या ठिकाणी माजी सैनिक असेल तर माजी सैनिकांच्या बाबत त्यांचं बेसिक 38 वर्ष प्लस त्यांनी समजा 10 वर्ष सेवा केलेली आहे तर 10 वर्ष सेवा प्लस आणखी तिथून 3 वर्ष, म्हणजे एकंदर जी काही सेवा केलेली आहे त्याच्यावर ठरणार की त्यांचं त्या ठिकाणी अंतिम वय जे काही आहे तर ते किती असेल. आणि तिथून पुढं आणखी त्यांना 3 वर्षाची सवलत आहे. इथं बाकीच्यांच्या बाबत जर बघायचं झालं तर खेळाडूंसाठी 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्षांची त्या ठिकाणी अट आहे. मित्रांनो, या ठिकाणी माजी सैनिक वर्गातून ज्यांनी काही अर्ज दाखल केलेला आहे तर त्यांना टंकलेखन अर्हता धारण केलेली नसेल अशा उमेदवारास सामान्य प्रशासन विभाग दिनांक 13/6/2019 अन्वये त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. म्हणजे एकंदर बाकीच्यांना टायपिंगच्या बाबत जे काही आहे तर त्यांची मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे किंवा इंग्लिश टायपिंग जी काही आहे तर ती 40 वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे किंवा म्हटलेलं आहे, म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तरी देखील चालेल. ही अट जी काही आहे तर ही कुणाला लावलेली नाही आहे, माजी सैनिकांना लावलेली नाही आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी कागदपत्र पडताळणी कधी बरं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तुमच्या फायनल रिझल्टच्या नंतर. तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला त्यावेळेस काय काय सादर करावं लागेल तर त्याची ही यादी आहे. त्यामुळं या ठिकाणी परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत, पेमेंट स्लिप जी काही आहे तर ही देखील तुम्हाला त्यावेळेस लागते. त्यासोबतच हॉल तिकीटची प्रत देखील लागते. परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत, म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची देखील प्रत लागते. ठीक आहे, म्हणजे ही त्यांनी म्हटलेलं आहे की हॉल तिकीटची प्रत नंतर देणार नाही, त्यामुळे व्यवस्थित सांभाळून ठेवा. बाकी जे काही लागतं तर ते देखील इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये MSCITच्या बाबत त्यांनी बरीच सवलत दिलेली आहे. संगणक हाताळणीचं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षाच्या आत सादर केलं तरी देखील नो प्रॉब्लेम असं सांगितलेलं आहे. पण टायपिंगच्या बाबत मात्र ही सवलत जी काही आहे तर ती माजी सैनिकांना सध्या दिलेली आहे. पण ही सवलत बाकीच्या जर परीक्षा जर पाहायचं झालं तर इतरांनाही काही जणांना मिळालेली आहे. त्यामुळं सध्या तरी काही गोष्टींच्या बाबत संदिग्धता आहे, म्हणून फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका. विशेषतः आरक्षणाबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काही सध्या प्रवर्गनिहाय आरक्षण आहे तर ह्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार देखील जे काही सहसंचालक लेखा आणि कोशागारे जे आहेत पुणे विभागाचे तर त्यांच्या हातामध्ये. त्यामुळं जेव्हा कधी म्हणजेच 31 डिसेंबरपासून फॉर्म भरणं चालू होईल तिथून एक 5-10 दिवस थांबा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काही डाऊट्स जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतं आणि इव्हन आमच्याही मनामध्ये येतं ते क्लिअर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करू. पण एक काळजी घ्यायची, कोणत्याही प्रकारे या फॉर्ममध्ये त्रुटी राहता कामा नये. ठीक आहे, तर मित्रांनो या पद्धतीनं इथं आपण आमच्या MPSC एज्युमॉलच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न म्हणून याच्यासाठी एक फ्री टेस्ट सिरीज देखील PYQची लवकरच आणणार आहोत. साधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसामध्येच आपल्या ॲप्लिकेशनवर जे काही एज्युमॉल नावाचं ॲप आहे तर त्या ॲपवर ह्याची टेस्ट सिरीज जी काही आहे PYQची तर ती अगदी फ्रीमध्ये उपलब्ध होईल. ठीक आहे, प्ले स्टोअरवर तुम्ही जर हे सर्च केलं एज्युमॉल हे ॲप्लिकेशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज साधारणतः पुढच्या 2-3 दिवसामध्ये भेटून जाईल, तीही अगदी मोफत. तर मित्रांनो याच पद्धतीनं भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.